नमस्कार. आपल्या आवडत्या पूजा रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये बाजारसारख्या चवीची आवळा कँडी ही मी तुम्हाला माझ्या पद्धतीने अगदी कमी साहित्यात घरच्या घरी बनवून दाखवणार आहे. आणि आपल्याला माहितच आहे की आवळा आपल्या शरीराला किती उपयुक्त आहे आणि आवळ्याच्या सेवनाने पित्त हे कायमचं नाहीसं होतं. तर मैत्रिणींनो, आवळ्याच्या सेवनाने केस गळती सुद्धा पूर्णपणे थांबत असते. तर आपण डायरेक्ट हा आवळा खाऊ शकत नाही, तर त्यामुळे आवळ्यापासून बनवलेले असे वेगवेगळे पदार्थ भरपूर असतात. तर कोणताही आवळ्यापासून बनलेला पदार्थ आपल्या घरी केलेला असावा. तर मैत्रिणींनो, आता वेळ न घालवता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या पूजा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घंटी या चिन्हाचे बटन दाबायला विसरू नका. तर आवळा कँडी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 किलो फ्रेश असे आवळे घेतलेले आहेत. ते आवळे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि कॉटनच्या कपड्याने किंवा नॅपकिनने एक एक करून स्वच्छ कोरडे करायचे. थोडंसुद्धा ओलावा राहता कामा नये, म्हणजे जास्त काळ टिकण्यासाठी आपल्याला सुरुवातीला अशा पद्धतीने काळजी घ्यावी लागेल. तर हे सर्व मी कोरडे करून घेते आणि कोरडे करून झाल्यानंतर 2 मिनिटं तुम्ही फॅन खाली ठेवलं तरी चालेल, म्हणजे पूर्णपणे ते कोरडे होतील. सगळे आवळे कोरडे करून झाल्यानंतर आपल्याला वाफवून घ्यायचेत. तर एखादी चाळणी असेल तर चाळणीवरती सुद्धा आपण याला वाफवू शकतो. तर माझ्याकडे हे वाफवण्याचं असं एक भांडं आहे. तर एक मोठ्या पातेल्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकलंय, म्हणजे जवळपास 1 तांब्या असं. आणि अशा 4 प्लेटा आहेत, तर या ठिकाणी मी 3 प्लेटा घेत आहे. आणि अशा पद्धतीने हे पहा, एकावर एक हे वाफवण्यासाठी हे स्टँड मी आता या पातेल्यात ठेवते. एक 10 ते 12 मिनटं आपल्याला हे आवळे चांगले वाफवून घ्यायचे आहेत. पातेला स्टँड ठेवल्यानंतर वरून एक मोठं मी ताट झाकून घेते. डायरेक्ट या पातेल्यावरती चाळणी ठेवून हे आवळे वाफवून घेतले तरी चालतील. हे पहा अशा पद्धतीने, आणि गॅस एकदम कमी करायचा. तर आता एक 10 ते 12 मिनिटानंतर हे आवळे आपले आता वाफवून झाले, तर बाहेर काढून आपण थंड करायला ठेवूयात. तर हे पहा, थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने यामधल्या आपण बिया काढून टाकू. सर्व बिया या काढून घेतलेल्या आहेत हे पहा. आणि जास्त सुद्धा याला वाफू द्यायचं नाही, नाहीतर पूर्णपणे हे मऊ होऊन जाते. तर एकदम भारी असं वाफून झालेलं आहे. तर 1 किलो आवळ्याच्या प्रमाणासाठी या ठिकाणी 1/2 किलो साखर वापरायची आहे, किंवा त्यापेक्षा थोडीशी कमी घेतली तरी चालेल. तर एक असं पसरट मी डब्बा घेतलेला आहे, तर एखादं भांडंसुद्धा चालेल. पण आपल्याला हे 2 दिवसासाठी बंद ठेवायचं आहे. त्यासाठी असा एक पोळी डब्बा आहे पसरट आकाराचा. बुडात पहिल्यांदा चिमूटभर फक्त मीठ टाकलेलं आहे. आणि त्यानंतर थोडेसे आवळे झाल्यानंतर 2 ते 3 चमचे अशी साखर टाकायची. आणि साखर टाकून झाल्यानंतर परत थोडेसे आवळे. तर असे 2 ते 4 असे थर आपल्याला घ्यायचे आहेत साखर आणि आवळ्याचे. आणि थोडासुद्धा हात लावायचा नाही किंवा चमचा आपल्याला यामध्ये फिरवायचा नाही. डायरेक्ट अशा पद्धतीने 4-5 थर झाल्यानंतर हे झाकून ठेवायचं आहे. 2 दिवस डब्याचं झाकणच उघडायचं नाही. आता हा साखरेचा पाक तयार होईल. फक्त आपल्याला दिवसातून सकाळी आणि संध्याकाळी या डब्याला अशा पद्धतीने हलवायचा आहे 1, 2 ते 3 मिनिट. म्हणजे काय होईल, जो साखरेचा पाक तळाशी आलेला आहे तर तो आवळ्यांमध्ये आतपर्यंत त्याचा फ्लेवर जाईल. तर हे पहा, 2 दिवसानंतर ताटामध्ये सर्व आवळा कँडी मी काढून घेतलेली आहे. तुम्हीच पहा मैत्रिणींनो, आवळ्यांमध्ये जी आपण साखर टाकली होती तर त्याचा हा पाक असा पातळ दिसत नाही. पूर्ण आवळ्याच्या आतपर्यंत साखर आपली गेलेली आहे, म्हणजे ही आवळा कँडी परफेक्ट झालेली आहे. काचेच्या भरणीमध्ये जर भरून ठेवलं तर 6 महिन्यासाठी ही आवळा कँडी एकदम भारी राहते, बिलकुल खराब होत नाही. तर मैत्रिणींनो, ही आवळा कँडी तुम्ही घरच्या घरी नक्की बनवून पहा आणि तुम्ही करून झाल्यानंतर आपल्या मैत्रिणींना पुढे शेअर करा. अगदी कमी साहित्यात आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवलेली आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून घंटी या चिन्हाचे बटन दाबायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 धन्यवाद.